करून सांगितली रामायणाची किंवा साम्राज्य विस्ताराची. प्रभू श्रीराम त्रेतायुगातले, आपण आहोत कलियुगामध्ये. पण प्रभू श्रीरामांची गुणवैशिष्ट्य किंवा प्रभू श्रीराम आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती या आत्ताच्या काळात तुम्ही रिलेट कशा करता, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातनं, त्यांच्या गुणधर्मातनं? आता कुणाशी कम्पेअर करणं म्हणजे कुणाशी तुलना करणं एवढे प्रभू रामचंद्र अल्प नाहीयेत. प्रभू रामचंद्र खूप मोठे आहे आणि त्यांच्या सोबतची जी मंडळी आहे त्या मंडळीच्या बाबतीत तर मी आज त्यांचं वर्णन आज सगळं डिजिटल झालेलं आहे. काळ बदललाय, कालाय तस्माय नमा. आणि तुम्ही म्हणाला त्रेतायुग वगैरे, आजच्या पिढीला कृत त्रेता द्वापार कली ही जी भाषा आहे ही पटकन कळत नाही. त्यांना सांगावं लागतं की प्रभू रामचंद्र हे राजा मनूचे 35वे वंशज होते. तिथून पुढे 30वा वंशज जो झाला त्याचं नाव होतं बृहद्बल. हा कौरवांच्या बाजूने लढत होता. 30व्याच्या नंतर 39वा वंशज स्वतः राजा चंद्रगुप्त मौर्य स्वतःला समजतो. जर चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड जर बघितला इसवी सन पूर्व 390 ते आजपर्यंत 22 वर्षाचं गणित जर केलं एका पिढीचं तर आतापर्यंत एवढ्या पिढ्या झाल्यात. एवढ्या पिढ्यांचं गणित जर केलं तर कृत त्रेता द्वापार कली ही गणितच नाही. 4,32,000 8,64,000 ही गणित नाही जुळवतायत. आणि आज जर प्रभू रामचंद्राच्या संदर्भात मी तर म्हणतोय श्रीराम जर व्हायचं असेल तर ती वृत्ती आहे. राम म्हणता रामजी होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची, ऐसे सुख वचनी आहे. श्रीराम पदाला पोहोचल्याच्या नंतर तो माघारी येऊ शकत नाही, तो माणूसच होऊ शकत नाही. कारण राम म्हटलं की राम पदाला पोहोचतो. म्हणून राम राम हे दोन जे शब्द आहेत हे दोन शब्द एका रामाचं दुसऱ्या रामाला अभिवादन आहे. जर श्रीराम बघायचं असेल स्वतःची दृष्टी आपण इतकी स्वच्छ करूया की जग आपल्याला श्रीराम दिसलं पाहिजे, लोक आपल्याला श्रीराम म्हणतील. म्हणून कम्पेअर कोणाला करायचं, आपली दृष्टी आहे सगळं जग राममय आहे, माझ्या दृष्टीनं सर्वच राम आहे. आणि जर श्रीराम एक विशेष कोणीतरी करायचं असेल तर मग एवढी माझी बुद्धिमत्ता परखड नाहीये की मी श्रीरामांना कोणाच्या तरी सोबत उभं करावं. हे तुलनात्मक दृष्टिकोनातनं विचारलेलं नव्हतं. हे असं होतं की त्यांचे गुण कोणते आहेत, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्यांचे गुण, जसं ते आपल्याला मर्यादेत राहायला शिकवतात, ते त्याग शिकवतात. तर या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आधुनिक पिढीला पटवून कशा देता, समजावून कशा सांगता? नाही, मग त्यांना सांगावं लागतं. काय होतंय आजच्या आधुनिक काळामध्ये काही लोकांनी सांगितलं कीर्तन डिजिटल झालं पाहिजे. होय, झालंय डिजिटल. मोठे मोठे स्पीकर लावले जातात, धड धड धडधड आवाज येतोय. आणि मग त्यानंतर मोठे मोठे फ्लेक्स लावले जात आहेत, LED लावल्या जात आहेत कीर्तनामध्ये. मग इतर काही इन्स्ट्रुमेंट वाजवले जातात. कीर्तन ह्याला डिजिटल म्हणत नाहीये. डिजिटल नाही आहे, तोच बाज पुढे चालवलाय. तुम्ही डिजिटल करायचं असेल तर कीर्तनामध्ये किंवा मग प्रभू रामचंद्राच्या कथा सांगत असताना तुम्ही आजच्या काळाशी अनुरूप अशा पद्धतीने मांडल्या जाव्या. आणि आजच्या पद्धतीला काय, समोर बसलेला प्रत्येक अज्ञानी आहे असं नाही, समोर बसलेला प्रत्येक जण ज्ञानी आहे हे समजून ज्यावेळेस वक्ता बोलतो तर 100% समाजाचं प्रबोधन होत असतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटतंय नाही मिळालं, पण मी एका उदाहरणानं पटवून देतो. प्रश्न असा आहे की श्रीमद भागवतात एक कथा आहे. नारद महर्षी मृत्यू लोकात येतात, त्यांना एक सुंदर तरुणी दिसते पण ती रडत असते. रडण्याचं कारण विचारतात ते, त्यावेळेस तिच्या शेजारी 2 वृद्ध पुरुष बसलेले. ते विचारतात हे कोण आहे? ते सांगतात माझी मुलं आहे. अरे तुम्ही तरुण, तुमची मुलं वृद्ध झालीत, कारण काय? त्यांनी सांगितलं ह्या माझ्या 2 मुलांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत ऐका, तुमचं कल्याण होईल. पण हे झालं का? तर याचं कारण ती सांगते माझा जन्म द्रविड देशात झाला, वाढले कर्नाटकात, महाराष्ट्रात काही ठिकाणी सन्मान काही ठिकाणी अपमान, पण तिथे मी वृद्ध झाले. मी गुजरातेत आले म्हणजे सौराष्ट्रात आले, मी तरुण झाले, यमुनेच्या तीरावरती आले, मी सुंदर झाले वृंदावनात, पण माझी मुलं अजून वृद्ध आहे. सांगण्याची पद्धत थोडी वेगळी असावी. बोलो भक्ती मैया की जय म्हटलं आणि वरती हात केले, झालं, सगळं संपलं. याचं विश्लेषण काय? लोक प्रश्न विचारतात, तरुण पिढी प्रश्न विचारणार आहे. याचं कारण काय? नुसतं ऐकायचं पुण्य मिळतं बस? याचं कारण असं आहे की ज्या वेळेस जगद्गुरु शंकराचार्यांची परंपरा दक्षिणेत गेली, अर्थात ते तिथलेच, पण दक्षिणेतला विचार ज्या वेळेस त्या लोकांनी स्वीकारला तर पहिल्यांदा जगद्गुरु शंकराचार्यांना चॅलेंजही तिकडेच झालं.
6व्या शतकामध्ये आळवार संतांच्या परंपरेनं अद्वैत वेदांताला मानलं आणि द्वैताला स्वीकारलं, म्हणजे भक्ती आंदोलनाचं प्रवर्तन तिथे सुरू झालं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं ते. 11व्या-12व्या शतकामध्ये श्रीपाद मध्वाचार्यांनी वाढवलं, म्हणजे भक्ती तिथे जन्माला आली. श्रीपाद मध्वाचार्यांनी भक्ती आंदोलनाचं प्रवर्तन करत असताना कर्नाटकामध्ये भक्ती वाढवली, महाराष्ट्रात आली. अजूनही इथे द्वैत अद्वैत सगुण निर्गुणाचा भेद सुरूच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, हा संभ्रम संतांमध्ये सुद्धा आहे. गुजरातेत गेली, गुजरातेत गेल्याच्या नंतर भजनाला खूप प्राधान्य आहे. भजनावरती खूप प्रेम करतात लोक, पण भजन करणाऱ्यावरती पैसे उडवतात, याचा अर्थ भजनाच्या कलेला महत्व आहे, भजनाला महत्व नाही. म्हणून ज्ञान आणि वैराग्य तिथे होऊ शकत नाही. वृंदावनामध्ये भक्ती खूप आहे, पण ज्ञान वैराग्याच्या पाठीमागे कोणी जात नाही, चिकित्सा कोणी करत नाही. पण श्रीमद भागवतामध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तीनही गोष्टी आहेत. तीनही गोष्टी आहेत. याचा अर्थ या पद्धतीने ज्या वेळेस रामायण आणि भागवत लोकांना समजावून सांगू, आजच्या तुलनेतून लोकांना पटेल ते. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. महाराज, प्रभू श्रीरामचंद्रांची बालमूर्ती अयोध्येत बसली तर ती